नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सदरचा जो आज व्हिडिओ बनवतो तो मी माझ्या शेतकरी मित्रांसाठी आहे. शेतकरी मित्रांनो, माझं एवढं विनंती आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ई करार बोजा नोंद करून सोसायटीतून ज्यावेळी तुम्ही किंवा बँकेतून ई करार बोजा पीक कर्ज घेता त्यावेळी महत्त्वाची गोष्ट आहे, जर गरजच असेल तरच मित्रांनो तुम्ही ई करार बोजावरती कर्ज घ्या. अन्यथा जे काय तुम्ही खत, लागवड, बियाणे इत्यादी जे घेत असता ते शक्यतो रोखीत घेण्याचा का प्रयत्न करा. दरवर्षी आपणला सवय लागलेली असते की बँक पहिलं खातं नील केलं की लगेच दुसरं खातं देतं, आणि ह्या सवयीमुळे आपण आपल्या 7-12 वर्षाचा जो कर्जाचा बोजा असतो तो आपल्या हयातीमध्ये आयुष्यामध्ये कधीही कमी होऊ शकत नाही. तर माझी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिकाचं आणि देणार असणाऱ्या कर्जाचं, तुमच्या मिळकतीचं आणि जे कर्ज आहे त्याचा ताळमेळ बसवा, आणि वर्षानुवर्षे जे काय तुमचं कर्ज तुम्ही कर्जामध्ये आहात ते थोडंसं तुम्ही कर्जातनं हळूहळू थोडं टप्प्याटप्प्याने, एकदमच काही शक्य नसेल तर टप्प्याटप्प्यानं तुम्ही ई करार बोजा हा पूर्णपणे बंद करा. ज्यावेळी तुम्हाला हे कर्ज फेडायची आणि न घ्यायची सवय लागेल त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी समृद्धी कर्जमुक्त जीवन चांगल्या पद्धतीनं मित्रांनो जगू शकता. माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करत राहा.